कामराच्या वक्तव्यानंतर राज्यातल्या महिला नेत्यांमध्ये सुद्धा वाकयुद्ध सुरू झालं। कामराचं गाणं सुषमा अंधारे आणि काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी पुन्हा एकदा म्हटलं, तर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी नवं गाणं तयार करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय भांडू का भामटा, सुबह की प्रेस, माइक देखते ही भौके, हाय हाय। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय हाय हाय। मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए। बांद्रा का बंदर हिंदुत्व को बेचकर सीएम की कुर्सी को ललचाए। मंत्री नहीं यह दल बदलू है और कहाँ क्या जाए। तीर कमान मिला है उसको, अब बाप मेरा ये चाहे। इन कमीनों को मिट्टी में मिलाने भगवा झंडा फहराए। जनता की नजर से तुम देखो ठाणे का टाइगर नजर आए। जिस थाली में खाए उसमें ही छेद ये करवाए। चेहरे पे दाढ़ी, आंखों में शोले, तांडव करे जैसे शंभू भोले। मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोद में जाके बिठाए। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंख पे चष्मा, हाय। ज्या स्टुडिओमध्ये त्यांची शूटिंग झाली, रिकॉर्डिंग झाली, त्याच्यासाठी पैसे मातोश्रीकडून आला होता। उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्याने पैसे दिला होता। त्याला आव्हान आहे की त्यांनी जाहीर साहेबांची माफी मागावी, अन्यथा आमची स्त्री शक्ती कालपासून त्याला गाडावर फिरवल्याशिवाय राहणार नाही। या कामराच्या मागं बोलवता धनी कोण आहे हे देखील आपण तपासून बघितलं पाहिजे। त्याच्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर, दुर्दैवी घटना घडल्यानंतर कोणी त्याचं समर्थन करत नाही, परंतु ती कोणामुळे घडली, ही घडवली गेली याचा देखील तपास झाला पाहिजे। कोणाची माफी मागावी? गद्दार आणि चोर हे एकनाथ शिंदेच आहेत असं मुख्यमंत्री पण मानतात का? कारण त्यांनी तर नाव घेतलं नाहीये। काल पहिला जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तो मला माहित नव्हतं कोणाबद्दल बोलत होते। आम्ही पण म्हणतो ना, आज मी पण म्हणतो ना गद्दारी केली यांनी, गद्दारी केली आजही सांगतो ना। तर काय करणार का? मी माफी मागायला सांगणार? ते गद्दारच आहेत ते। आणि गद्दाराला गद्दार नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? एक नवीन त्यांनी जर का डिक्शनरी तयार केली असते, बेमानाला बेमान म्हणायचं नाही का? रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणायचं नाही का?